तर ते त्याने मग चुकीचे तुम्हाला आहे. फोन लावायची मागणी केली की तुम्हाला फोन लावून द्या म्हटला होता तो त्याचा एन्काउंटर होण्याआधी. एक गोष्ट अशी आहे की त्यांनी फोन लावण्याचा प्रयत्न, कारण मी आपल्याला अगोदरच सांगितलं की मी त्याला चेक दिलेला, त्याच्यामुळे त्याची सहानुभूती असणार. आणि छोटा चेक नव्हता, मला वाटतं जवळजवळ 12 की 15 लाख रुपयाचा चेक होता. बरं. एवढे पैसे दिल्यानंतर तो सातत्याने जर अपेक्षा करत असेल की मला बिल मिळालं नाही तर हेच मला पैसे देतील, तर ते चुकीचं आहे. डिपार्टमेंटचे जे नॉर्म्स आहेत ते त्यांनी पाळलेच पाहिजेत. त्यांनी दिलेल्याची पूर्तता त्यांनी केली पाहिजे. मग डिपार्टमेंट त्याचं बिल का नाही देणार? तो एक हट्टी मनुष्य होता आणि स्वतःच्या हट्टापोळी आपला जीव गमावून गेला, हे वस्तुस्थिती आहे. मी अनेक मीटिंग घेऊन त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला की या सरकारचे हे नॉर्म्स आहेत, तुम्ही पूर्ण करा, सरकार तुम्हाला तुमचं बिल देईल. पण मग केसरकरांच्याच भोवती अशी माणसं काय येतात? का येतात हा प्रश्न आहे, कारण मी माझ्याकडे जो मनुष्य मदतीसाठी येतो त्याला मी मदत करण्याचा प्रयत्न करतो. तो एक NGO असेल तर मग NGOसुद्धा चांगलं काम करतात, त्यांना मदत झाली पाहिजे आणि म्हणून मी ती मदत करण्याचा प्रयत्न करतो. फार कमी लोक असं सेन्सिटिव्हली वागतात. ते म्हणतात आपलं नाहीतर आपलं काम भलं की आपण भरलं, लोकांचं काय होईल ते हो, अशी माझी वृत्ती नाही. मी प्रत्येकाला मदत करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे प्रसंगी अडचणीत सुद्धा येतो, म्हणून माझ्या घरचेच लोक मला आता एवढ्या अडचणीत आल्या तुमच्या इतक्या वर्षाच्या राजकीय कारकिर्दीवरती प्रश्न निर्माण होईल खरातमुळे. तुम्ही या बाबाकडे अनेक जणांना तुम्ही खुद्द मुख्यमंत्र्यांना त्यांच्याकडे घेऊन गेलात आणि आज त्या व्यक्तीच्या भोवती एवढे गुन्हे होत आहेत, तर केसरकरांना हे बघा, कोणाला माहिती असतं की ही व्यक्ती अशी असेल म्हणून. आपण एक चांगल्या दृष्टीने जगाकडे बघतो आणि कधी पण संशय नाही आला कधी किंवा हा माणूस. मी आपल्याला खरोखर सांगतो, मी ईश्वर भक्त आहे, मी ईश्वराला साक्ष ठेवून सांगतो, कधी असा मला संशय नाही आला किंवा त्याच्या वागणुकीमध्ये असं काय. मी ज्याला भेटलो त्यावेळेला केवळ अध्यात्मावर चर्चा झाली, ह्याच्या पलीकडे कुठल्याही गोष्टीवर चर्चा झालेली. काय चर्चा व्हायची अध्यात्मावरती? अध्यात्मामध्ये आता देवळात जातो ते देवाच्या संदर्भातच होणार आणि काय होणार. काय म्हणजे कुठल्या प्रकारची चर्चा अध्यात्म? त्यांना आध्यात्मिक ज्ञान होतं का त्या माणसाला? एवढ्या डीपली काय माझी चर्चा झालेली नाही आहे. फक्त देवावर अभिषेक केला इथपर्यंत ते मर्यादित असतं की आपण देवाच्या संदर्भात काय काय हे करावं. एकदा एखाद्या मंदिरात गेल्यानंतर दुधाचा अभिषेक करावा, पाण्याचा अभिषेक करावा, हे शिवमंदिर होतं, त्याच्यामुळे त्या संदर्भात तेवढंच हे होतं की आपण समजतो की या ज्ञानी आहे, ह्याला सगळं माहिती आहे. आपल्याला काय त्यातलं फार ज्ञान नसतं, आपण जाऊन नमस्कार करणं एवढंच ज्ञान आपल्याला असतं देवाच्या संदर्भातलं. पण केसरकरांची ही श्रद्धा आता इथून पुढे तुम्ही ईशानेश्वर मंदिरात जाणार नाही? 100% नाही. मागणी होते की बाबा या प्रकरणात केसरकरांची चौकशी व्हावी, अशी एक मागणी केली गेलेली आहे. पण केसरकर जातील चौकशीला, समजा तुमची स्वतःहून जाऊन की बाबा मी माझ्याकडे असलेली माहिती जाऊन पोलिसांना देतो? कसली चौकशी? कुठल्या संदर्भातली? केवळ ओळख आहे म्हणून एखाद्याची चौकशी होऊ शकते का? ईशानेश्वरच्या मंदिरला जे ट्रस्टी आहेत त्यांची चौकशी होते, कारण त्यांच्या प्रिमायसिसमध्ये हा प्रसंग घडलेला आहे. मी केवळ भक्त म्हणून तिथं गेलो तर चौकशीचा काय प्रश्न आहे? आणि मला जी माहिती आहे, मला जर कोणी विचारली तर त्याच्यामुळे कमीपणा काय आहे? SIT लागली आहे, म्हणजे SITमध्ये कोणाचं जर इन्व्हॉल्वमेंट असेल, कोणाची इन्व्हॉल्वमेंट असेल तर ती बाहेर येणार ना, कारण ती SIT आहे. कोणी स्टेटमेंट काढण्याची काय गरज आहे? ते तुमचं डिपार्टमेंट तर अख्खं तो चालवायचा असा आरोप केला जातो. अत्यंत चुकीचं आहे. काहीही काडी मात्रही माझ्या डिपार्टमेंटशी त्यांचा संबंध नाही, काडी मात्रही नाही. तुमच्या ऑफिसला कधी आला खरात? बिलकुल नाही, कधीच नाही. कधीच नाही. उद्या चौकशीत समजा समोर आलं तर दाखवा ना, दाखवून द्या. पण केसरकर त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन कधी बसले? मला एवढं सांगायचं आहे की आम्ही ज्यावेळेला मंत्रिपदाची फोटो पण शपथ आला घेतो, समोर त्याचा? बिलकुल नाही, माझ्या ऑफिसमध्ये असण्याची अजिबात एका ऑफिसला शक्यता तुम्ही बसले आहात असा त्यांचा फोटो? नाही. कुठलं ऑफिस आहे ते? ते मुख्यमंत्र्यांकडे ज्यावेळेला हा ते एक पूजेचा, भाई तुमचे सगळे फोटो दाखवता. हा एक पूजेचा फोटो तुम्ही मगाशी म्हटलं. हो, हा MIDCचा फोटो दिसतो मला. MIDCचा जो फोटो आहे लोगो तो मी दिसतो आपल्याला सांगतो. हा तिथं जी कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल एरिया आहे त्यांचा सुवर्ण महोत्सव होता, त्यानिमित्तानं त्यांनी मला बोलवलेलं होतं. त्यावेळेला तिथं खरात उपस्थित होते. बाजूची मंडळी तुम्ही सगळी ओळखता? ती सगळी मंडळी नाही, ही मंडळी त्या असोसिएशनचे मेंबर. हा आणखी एक फोटो आहे तिथला? नाही, हा त्यांच्या ऑफिसचा फोटो आहे. बघा, आम्हाला एक मिनिट प्रोटोकॉल आम्ही समजतो, केसरकर साहेब जनरली जेव्हा मंत्री असतात, हा तुम्ही मंत्री असतानाचा फोटो आहे? ह्याच्यामध्ये काय आहे, म्हणजे ऑब्जेक्शनेबल काहीच नाही. मी मंदिरात गेल्याचं मी सांगतोच, मंदिराच्या ऑफिसमधला तो फोटो आहे. पण तुम्ही मंत्री आहात, तुमचा एक प्रोटोकॉल असतो. एक व्यक्ती, हे आम्हाला तर आमच्या लेखी ती 10वी नापास व्यक्ती आहे, एक बुवा बाबा आहे, थोतांड असणारा बाबा आहे, त्याच्यासमोर तुम्ही बसलात असे, हा तुमच्या मंत्रिपदाचा कुठे प्रोटोकॉल? आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मी त्यांच्या मंदिरात गेल्यानंतर दर्शनासाठी त्यांनी मला जर ऑफिसमध्ये बोलवलं तर मी ऑफिसमध्ये जाणार. काही जर शिक्षक वगैरे असले तर ते मला निवेदन देणार. ते कोणीतरी शिक्षक आहेत जे मला निवेदन देत आहेत. अच्छा, ती तुम्हाला आठवत नाही कागदपत्रे कसली होती? ती कागदपत्र मला आठवत नाही, पण हा त्यांच्या ऑफिसमधला फोटो एवढं मला आठवतं. निव्वळ फोटो बघितलं तुमची भेट अनेकदा झालेली दिसते त्याच्यामध्ये. तुम्ही म्हणतात की मी त्यांना फार वरच्यावर भेटतो, पण एकंदरीत तुमचा कुठे ह्या मंदिराच्या ह्याच्यामध्येच फोटो? एकाच दिवसाचे सगळे फोटो आहेत ते सगळे? एकाच दिवसात कसे असतील? मग मंदिरात ज्यावेळेला शिंदेसाहेब आलं त्यावेळेचा एक हा एक फोटो वेगळा आहे. फोटो आहे.
हा सो मंदिरातच आहे. शिंदेसाहेब आले त्याच वेळेचा फोटो आहे. मंदिरामध्ये त्यांचे ट्रस्टी त्यांचा सत्कार करतात त्यावेळेचाच फोटो आहे. हा सो मंदिरातलाच फोटो आहे. तिथे राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत, शिंदेसाहेब आहेत, शंकराची पिंडी समोर आहे आणि त्याला फुलं घालतानाचा तो फोटो आहे. त्यांच्यासोबत बैठक आहे, त्या बैठकानं तुमच्यासोबत बसायला कसल्या तो- बैठक आहे? नाही, कसली दुसरी एक बैठक बैठक आहे मगाशी जे आपण बघितला तो नाही ती बैठक नाही आहे. त्यात तुमच्या त्यांचं बाजूला बसावं कॉपरेटिव्ह त्यांनी. नाही बघा, तो हा, कॉपरेटिव्ह तिकडचाच ही फोटो आहे. त्यांची कॉपरेटिव्ह संस्था आहे आणि या तिची चौकशी कॉपरेटिव्ह सुद्धा तुम्हाला माहिती संस्थेच्या आहे का नाही? ती जगदंब कोऑपरेटिव्ह जी संस्था आहे त्यांची नाही ही जगदंब कोऑपरेटिव्ह नाही आहे. तिथं जी तुम्हाला माहिती आहे जगदंब कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल एरिया आहे त्यांचा सुवर्ण महोत्सव होता आणि त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो त्यावेळेचा तो फोटो आहे. अच्छा, नाही ती एक बैठकीचा फोटो जो मगाशी होता, आपण परत दाखवू शकतो का तो फोटो? त्या एका तो सुद्धा त्याच हॉल ऑफिस ह्याचा आहे. त्याच ह्याचा आहे तो. नाही ऑफिस मधली जी बैठक आहे, हा फोटो हा त्याच हे इंडस्ट्रियल बघा, तिथे एरियाचा तुम्ही आहे. बसला आहात, बाजूला महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत आणि त्या व्यक्तीने तुमच्या सोबत तिथे बसावं, खुर्चीला खुर्ची पण लावून, म्हणजे त्यावेळेला- कुठल्या अधिकारात बसली ती व्यक्ती? त्यावेळेला त्यांच्यावर कुठले आरोप नव्हते आणि त्यांना ते त्या आरोप नव्हते त्या संस्थेने निमंत्रित केलं होतं आणि त्याच्यामुळे तिथं त्या कार्यक्रमाला ते आलेले होते. ते ही इंडस्ट्रियलिस्ट पण वस्तुस्थिती आहेत आहे. नाही इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह का? नाही, पण सोसायटी त्यांचा आहे इन व्हॉट कॅपॅसिटी? सिन्नरची. हा, पण कुठल्या कॅपॅसिटी? त्यांचं 25वा सुवर्ण महोत्सव होता पण असं- आणि त्यावेळेला असं- त्यांचा असं- खाली तो फोटो काढला आणि त्यांच्या ऑफिसमधला हा दुसरा फोटो आहे. एकाच दिवशीचे ते दोन्ही फोटो आहेत. पण तुम्ही म्हणतात की आमची ओळख नाही, पण हे फार तुमच्या- ओळख नाही कसं, तुमच्या ओळख पलीकडचं- आहेच म्हणून मी सांगितलं. मी मंदिरामध्ये गेल्यामुळे माझी ओळख फार आहे. ठीक आहे, ठीक आहे. केसरकर साहेब, तुम्ही कोकणात नाही येतात. कोकणाला फार मोठी परंपरा आहे. मोठ्या राजकीय नेत्यांची, बॅरिस्टर नाथ पै असतील, मधु दंडवते असतील, अशी फार दिग्गज मंडळी ही कोकणातनं आलेली आहेत. त्या कोकणातनं तुम्ही येतात, तिथलं तुम्ही प्रतिनिधित्व करतात. अशा प्रकारचे जेव्हा आरोप होतात तेव्हा नक्कीच आपण उत्तर द्यायचं. तुम्ही आज उत्तर दिलीत तर तो आम्हाला नक्कीच त्या भूमिकेबद्दल तुमचं स्वागत. तुम्ही आज तुमची भूमिका तिथे मांडायचा प्रयत्न करत, पण झालेला प्रकार अत्यंत गंभीर आहे. निश्चय आणि निंदनीय आहे. तुम्ही कारवाई झाली अशोक पाहिजे. खरातसाठी, कॅप्टन अशोक खरातसाठी, तुम्ही त्यांना काय नावाने हाक मारायचा मला माहीत नाही, पण त्या माणसाचा तुम्ही आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर निषेध करून त्याच्यासाठी कडक शिक्षेची मागणी कराल? 100% मी त्यांचा निषेध करतो आणि कठीणात कठीण अशी कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे, कारण झालेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे आणि त्या महिलांना न्याय मिळाला पाहिजे, हीच माझी भूमिका आहे. महिलांना न्याय मिळाला. जर या कामी आरोपाचा भाग म्हणून सोडू द्या, तुमच्याकडे जर अधिकची माहिती घेण्यासाठी तपास यंत्रणांना यावं असं वाटलं तर केसरकर तपास यंत्रणांच्या समोर जातील? निश्चितपणे सहकार्य करू, जेणेकरून त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळाला पाहिजे. परंतु ह्या कुठल्याच गोष्टीमध्ये माझी 0 इन्व्हॉल्वमेंट आहे. अजिबात माझा काहीही संबंध नाही. मी अगदी आपल्याला ईश्वराला समोरून सांगतो, माझी कुठलीच इन्व्हॉल्वमेंट नाही. मी कधीच कुठल्या पोलीस स्टेशनला फोन केलेला नाही, कोणालाही थांबवलेलं नाही, कुठल्याही महिलेची त्यांची ओळख करून दिलेली नाही किंवा माझ्याकडे एखादी कंप्लेंट आली आणि त्याची मी दखल घेतली नाही, असंही झालेलं नाही आहे. माझ्याकडे आजपर्यंत कुठलीही कंप्लेंट या खरातांच्याबद्दल आलेली नाही. ठीक आहे. केसरकर साहेब, आज तुम्ही टू द पॉईंटमध्ये आलात आणि तुम्ही बऱ्याच आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत, पण महाराष्ट्राला अजूनही काही प्रश्नांची उत्तरं मिळणं बाकी आहे. आणि तुम्ही जसं म्हटलात, आम्ही त्या गोष्टीला आज एक प्रमाण मानून चालतो की तुम्ही जर उद्या या बाबाच्या प्रकरणी जर कुठली अधिकची माहितीसाठी तपास यंत्रणांना काही मदत हवी असेल तर तुम्ही सहकार्य कराल. 100% याच अपेक्षेत आपण हा इंटरव्ह्यू आज इथे थांबूया. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.